चला तर मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला इथे भाज्यांपासून कसा परोठा बनवायचा ते मी दाखवणार आहे। इथे मी परोठा बनवण्यासाठी प्रथम मी इथे गाजर किसून घेतलेला आहे, इथे काकडी किसून घेतलेली आहे, इथे दुधी मी किसून घेतलेला आहे, इथे मी बाजरीचं पीठ घेतलं आहे, तांदळाचं पीठ घेतलं आहे, बेसनचं पीठ घेतलं आहे आणि मी ज्वारीचं पीठ घेतलं आहे। त्याच्यासाठी मी मसाले घेतले आहेत। इथे मी एक लिंबू घेतला आहे, इथे जिरं घेतलं आहे, इथे हळद घेतली आहे, इथे धना पावडर घेतली आहे, इथे लाल तिखट घेतली आहे, इथे मीठ चवीला घेतलं आहे, इथे कोथिंबीर घेतली आहे। आता ह्याचं पीठ आपण बनवायला घेऊया। प्रथम मी ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकते आहे, नंतर मी बेसनचं पीठ टाकते, नंतर मी हे पहा ज्वारीचं पीठ टाकते आहे, हे तांदळाचं पीठ टाकते आहे। हे सर्व टाकून झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये काकडीचा किस टाकणार आहोत, नंतर दुधी भोपळ्याचा किस टाकणार आहोत, त्याच्यानंतर मी गाजर टाकणार आहे, त्याच्यानंतर हे सर्व मसाले आहेत, हे पहा सर्व मसाले आहेत ते मी त्याच्यामध्ये मिक्स करणार आहे। हे पहा अर्ध ह्याच्यात लिंबू पिळायचं, टेस्ट फार छान येते। आणि ह्याचा डो बनवण्यासाठी जेवढं पाणी लागेल तेवढं हातानेच आपण ह्याला मळून घ्यायचं। प्रथम हे पीठ असं करून घ्यायचं आणि नंतर जेवढं पाणी लागेल तेवढंच आपण पाणी घ्यायचं आणि त्याचा डो बनवायचा। कारण काकडीमध्ये, गाजरमध्ये, दुधी भोपळ्याचा जो किस घेतला याच्या सर्वामध्ये प्रथम पाणी असतं। जर आपण त्याच्यात अजून जास्त पाणी ओतलं तर पातळ होऊ शकतो आणि जे आपला पराठा आहे तो व्यवस्थित बनणार नाही। त्याच्यासाठी मी प्रथम ह्या जे सर्व 3 वाट्या किसून घेतल्या आहे त्याच्यामध्ये पीठ मळण्याचा प्रयत्न करते आणि जर मला पाणी लागलं तरच मी अर्धा पेला किंवा 1 कप पाणी किंवा अर्धून हा डो तयार करणार आहे। चला तर मग आपण कसे ह्याचे पराठे होतात ते बघूया। हा पहा आपला परोठ्याचा छानपैकी डो तयार झालेला आहे। आता आपण त्याचे परोठे सेम चपात्यासारखे बनवून घेणार आहोत। हा पहा इथे मी तवा गरम ठेवला आहे, आता मी त्याच्यावर परोठे शेकून घेणार आहे। हे पहा आपले गोळे तयार झाले आहेत, त्याचे आता आपण परोठे टाकून घेणार आहोत। हा पहा असा माझा दुसरा परोठा पण मी टाकलेला आहे। अशा प्रकारे सर्व परोठे मी बनवून घेणार आहे। हा पहा असा तुटला खरपूस आपला हा परोठा असा आपण शेकून घ्यायचा, खायला कसा एकदम कुरकुरीत लागतो। अशा प्रकारे सर्व परोठे मी आता बनवून घेणार आहे। दोन्ही साईडने छानपैकी परोठा झालेला आहे। चला तर मग आपण बाकी सर्व परोठे करून घेऊया। हे पहा आपल्या इथे परोठे छानपैकी तयार झालेले आहेत।